नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुक्त मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास या तिसऱ्या क्रमांकाच्या चर्चासत्रामध्ये मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण जो नवोपक्रम आपल्या शाळेमध्ये निवडलेला आहे, मुक्त मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, या उपक्रमाचं वेगळेपण काय आहे, या उपक्रमाची उपयुक्तता काय आहे, या उपक्रमाचं महत्त्व काय आहे आणि हा उपक्रम इतर उपक्रमापेक्षा वेगळा का आहे हे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे. बघा, या उपक्रमाचं सर्वात महत्त्वाचं वेगळेपण म्हणजे हा उपक्रम तुम्हाला एक मुक्त व्यासपीठ सादर करतो, ओपन फोरम सादर करतो. यामध्ये प्रत्येक विद्यार्थी स्वतःचे विचार व्यक्त करू शकणार आहे, स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करू शकणार आहे. त्याला वेगवेगळ्या विषयाबद्दल काय वाटतं तो या ठिकाणी व्यक्त होऊ शकणार आहे. हा उपक्रम सर्वसमावेशक आहे. आपण या ठिकाणी प्रामुख्याने इयत्ता 6, 7 आणि 8 या 3 वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश आपल्या या नवोपक्रमासाठी घेतलेला आहे. या तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना या नवोपक्रमामध्ये सहभागी होता येणार आहे, स्वतःचे विचार मांडता येणार आहे. या नवोपक्रमाच्या माध्यमातून आपण काय करणार आहे, विविध प्रकारच्या दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थ्याला भेडसावणाऱ्या समस्या या उपक्रमाच्या माध्यमातून आपण विचारात घेणार आहोत. त्याचबरोबर या नवोपक्रमामध्ये आपल्याला विविध उपक्रमांचा समावेश करून घ्यायचा आहे, जसे की वादविवाद स्पर्धा, भाषण स्पर्धा, कविता स्पर्धा, नाट्यकरण स्पर्धा, यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धा आपल्याला या उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी घ्यायच्या आहे. त्यानंतर बघा, आपल्याला सांस्कृतिक जोड सुद्धा घ्यायची आहे. या ठिकाणी आपण 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो किंवा इतरही वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये साजरे करतो. त्या सगळ्या कार्यक्रम साजरे करत असताना आपल्याला विविध प्रकारच्या सांस्कृतिक कृती कार्यक्रमाला या ठिकाणी समाविष्ट करून घ्यायचे आहे. सांस्कृतिक विषयावर चर्चा, सादरीकरण करायचं आहे आणि हे सगळं करण्याचं आव्हान तुम्हाला या नवोपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे. तुमच्यामध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करायची आहे. मुक्त मंच हा प्रामुख्याने पर्यावरणीय, राजकीय, शालेय जीवनामध्ये तुम्हाला भेडसावणाऱ्या विविध मुद्द्यांवर आपल्याला या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला या उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. यानंतर बघा, त्या समोर आपल्याला या उपक्रमाचं वेगळंपण सांगितलेलं आहे, सर्जनशीलतेचा विकास. तुमच्या अंगी जे काही कौशल्य आहेत, तुमच्या अंगी जे गुण आहेत, त्या गुणांना वेगळ्या प्रकारे कसा वाव देता येईल त्याचाही विचार आपल्याला या उपक्रमाच्या माध्यमातून करायचा आहे. सहकार्याला प्रोत्साहन द्यायचं आहे, एकमेकांना मदत करणे. आपला एखादा विद्यार्थी, आपला एखादा मित्र ज्याला मदतीची गरज आहे त्याला आपल्याला मदत करायची आहे. यासाठी हेही आपल्या उपक्रमाचं वेगळेपण आहे. चिकित्सक विचार, वेगवेगळ्या विषयावर आपल्याला विचार व्यक्त करायचे आहे, हेही आपल्या या उपक्रमाचं वेगळेपण आहे. आत्मविश्वास वाढवणे, भाषिक कौशल्य वाढवणे, नवीन दृष्टिकोन विकसित करणे, नेतृत्व विकास विकसित करणे, सामाजिक संवेदनशीलता, पर्यावरणीय संवेदनशीलता, पर्यावरण जागरूकता, या सगळ्या गोष्टी, भूतदया, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, यासारखी जी विविध मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली ती आपल्या नवोपक्रमाचे वेगळेपण आहे, आपल्या नवोपक्रमाची उपयुक्तता आहे. धन्यवाद.